विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी सुतार सर, DMI स्कूल कसबा संगाव. आपण इयत्ता 9वीमधील अभियांत्रिकी चित्रकला या विषयाचा भाग बघत आहोत. त्यामधील आपण प्रथम काटकोन प्रक्षेप पद्धतीची ओळख करून घेऊया. यापूर्वी तुम्हाला प्रथम काटकोन प्रक्षेप पद्धत म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. आपण एक उदाहरणानं ती प्रक्षेप पद्धत समजावून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा पहिला चरण आहे. प्रथम काटकोन ही प्रमुख उभी प्रक्षेप पातळी आहे आणि यानंतर ही प्रमुख आडवी प्रक्षेप पातळी आहे. याच्यामुळं इथं जो चरण तयार झाला आहे, इथं जो काटकोन तयार झाला आहे, या काटकोनाचा जो भाग आहे याला प्रथम चरण असं म्हणायचं. हा प्रथम चरण या ठिकाणी दाखवलेला आहे आणि या प्रथम चरणाचा उपयोग करून आपण आता प्रक्षेपण करणार आहे. हा पहिला चरण आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या काटकोन पद्धतीनं प्रक्षेपण कसं करायचं बघणार आहे. त्यासाठी इथं हा पहिला काटकोन काढलेला आहे. ही जी सगळी जागा ही पहिल्या काटकोनाची आहे. त्यासाठी इथं ही प्रमुख उभी प्रक्षेप पातळी दाखवलेली आहे. XY रेषा या ठिकाणी आहे. XY रेषेच्या वरच्या बाजूला असणारी ही प्रमुख उभी प्रक्षेप पातळी आहे. या बाजूला इथे जी आडवी दिसते ही आडवी प्रक्षेप पातळी आहे. आपल्या नजरेला समांतर आपण या ठिकाणी उभा राहिलो. या ठिकाणाहून काटकोनाचा हा जो भाग दिसतो आहे पहिल्या काटकोनाचा, त्यामध्ये ही प्रमुख उभी प्रक्षेप पातळी आपल्या नजरेसमोर आहे. आडवी प्रक्षेप पातळी मात्र या ठिकाणी आपल्या नजरेला समांतर आहे. आणि या ठिकाणी ही जी प्रक्षेप पातळी मानलेली आहे ही उभी सहाय्यकारी प्रक्षेप पातळी उजव्या बाजूला मानलेली आहे आणि या ठिकाणी डाव्या बाजूला अजून एक उभी सहाय्यकारी प्रक्षेप पातळी मानलेली आहे. हा जो काटकोन आहे या काटकोनाचा वापर करून आपण प्रथम काटकोन प्रक्षेप पद्धतीनं देखावे तयार करणार आहोत. हा पहिला काटकोन आहे. या पहिल्या काटकोनामध्ये या ठिकाणी वस्तू ठेवलेली आहे आणि या वस्तूचं प्रक्षेपण आपल्याला करायचं आहे. आता या ठिकाणी आपण उभा राहिलो आहे. इथून या दिशेनं मी बघितलं तर या वस्तूचं जे प्रक्षेपण आहे ते प्रक्षेपण या उभ्या प्रक्षेप पातळीवर मला दिसणार आहे. बघा, या पद्धतीनं हे प्रक्षेपण होणार आहे आणि या ठिकाणी हा जो आकार आहे या आकाराचं प्रक्षेपण या पद्धतीनं होणार आहे. इथं जो हा आकार तयार झाला आहे या आकाराला आपण समोरील देखावा असं म्हटलेलं आहे. कारण या समोरच्या दिशेनं बघितल्यानंतर या वस्तूचा हा जो भाग आहे, हा पृष्ठभाग आहे, तो मला या ठिकाणी प्रक्षेपित झालेला दिसतो. म्हणून या देखाव्याला समोरील प्रक्षेप देखावा असं म्हणतात. म्हणजेच थोडक्यात समोरील प्रक्षेप देखावा जो आहे हा XY रेषेच्या वरच्या बाजूला या ठिकाणी तयार झालेला दिसतो आणि तो या प्रमुख उभ्या प्रक्षेप पातळीवर तयार झालेला आहे. त्यानंतर वरच्या दिशेनं या बाजूनं आपण बघितलं तर या वस्तूचं जे प्रक्षेपण आहे ते प्रक्षेपण या ठिकाणी इथं तयार झालेलं दिसतं. हा जो इथला पृष्ठभाग आहे तो या ठिकाणी प्रक्षेपित होताना दिसतो आणि इथला पृष्ठभाग मला या ठिकाणी प्रक्षेपित होताना दिसतो आहे. आता हे जे दोन्ही पृष्ठभाग आहेत हे दोन्ही पृष्ठभाग या ठिकाणी प्रक्षेपित झालेले आहेत. आता वरून बघितल्यानंतर हे प्रक्षेपण तयार झालेलं आहे. हा प्रक्षेप देखावा तयार झाला आहे. म्हणून या देखाव्याला वरील प्रक्षेप देखावा असं म्हणायचं. म्हणजेच हा जो वरील प्रक्षेप देखावा आहे हा वरील प्रक्षेप देखावा या आडव्या प्रक्षेप पातळीवर तयार झालेला दिसतो आहे आणि आपण या ठिकाणी उभं राहिलो आहे. आपल्याला मात्र ही प्रक्षेप पातळी नजरेला समांतर असल्यामुळं हा जो प्रक्षेप देखावा आहे हा प्रक्षेप देखावा आपल्याला दिसणार नाही. तो दिसावा यासाठी कोणती क्रिया करायची आहे आपण नंतर बघणार आहोत. आता मी या बाजूला उभं राहिलो. या बाजूनं मग या वस्तूकडं मी बघितलं तर इथं जो प्रक्षेप देखावा तयार होतो आहे हा या उभ्या सहाय्यकारी प्रक्षेप पातळीवर हा देखावा तयार झाला आहे. या डाव्या बाजूनं बघितल्यानंतर इथं हा देखावा तयार झाला आहे. म्हणून या प्रक्षेप देखाव्याला डाव्या बाजूचा देखावा असं म्हटलं जातं. म्हणजेच डाव्या बाजूचा प्रक्षेप देखावा जो आहे हा या उभ्या सहाय्यकारी प्रक्षेप पातळीवर तयार होताना तुम्हाला दिसतो. ही जी प्रक्षेप पातळी आहे ही उभी सहाय्यकारी प्रक्षेप पातळी आहे. या पद्धतीनं तो जो आकार आहे तो आकार प्रक्षेपित होताना तुम्हाला दिसेल. त्यानंतर मी या दिशेने बघतो आहे म्हणजे माझ्या उजव्या बाजून मी बघितलं आहे या वस्तूकडं आणि मी कोणता आकार दिसतो आहे तो मी प्रक्षेपित करणार आहे. बघा, या ठिकाणी हा आकार तयार झाला आहे. या बाजून बघितल्यानंतर इथं हा आकार असा तयार झाला आहे. हा आकार असा प्रक्षेपित झालेला आहे. तर हा जो देखावा आहे या देखाव्याला उजव्या बाजूचा देखावा असं म्हटलं जातं. हा उजव्या बाजूचा देखावा या ठिकाणी ही जी उभी सहाय्यकारी प्रक्षेप पातळी तुम्हाला दिसते त्याच्यावर तयार होताना दिसतो. इथे ही तुटक रेषा काढलेली आहे. याचं कारण एवढंच आहे, मी या बाजूनं बघताना हा जो इथला पृष्ठभाग आहे हा पृष्ठभाग मला पूर्ण दिसणार आहे. तो इथं मी काढला आहे, इथे दिसतो आहे. आणि ही जी कडा दिसते या ज्या दोन कडा आहेत त्या दोन कडा या बाजून बघितल्यानंतर मला दिसत नाहीत. एकाच पातळी त्या दोन्ही कडा आहेत
आणि न दिसणारा जे भाग आहे ते आपण तुटक रेषेने दाखवतो. या ठिकाणी ही तुटक रेषा दाखवलेली आहे. आपल्याला या बाजून बघितल्यानंतर दिसणारा हा बाजूचा देखावा आहे. विद्यार्थी मित्रांनो, मगाशी आपण या ठिकाणी वस्तू ठेवलेली होती आणि त्या वस्तूचं प्रक्षेपण कसं होतं, त्यांचे आकार कसे आहेत ते मगाशी बघितलेलं आहे. हे प्रक्षेप देखावे आहेत या ठिकाणी तयार झालेले. या ठिकाणी हा समोरील प्रक्षेप देखावा तयार झाला आहे या उभ्या प्रक्षेप पातळीवर. या ठिकाणी जी आडवी प्रक्षेप पातळी आहे, या आडव्या प्रक्षेप पातळीवर हा वरील देखावा तयार झाला आहे. आणि या ठिकाणी जी सहाय्यकारी उभी प्रक्षेप पातळी आहे, या सहाय्यकारी उभी प्रक्षेप पातळी याच्यावर हा बाजूचा देखावा तयार झाला आहे. आपण या ठिकाणी थांबून त्या वस्तूचं प्रक्षेपण घेतलेलं आहे. म्हणून ही जी दिशा आहे, या दिशेला समोरील दिशा असं म्हटलेलं आहे. ही जी प्रक्षेप पातळी आहे ही प्रमुख उभी प्रक्षेप पातळी आहे. त्यानंतर या ठिकाणी ही जी प्रक्षेप पातळी आहे ही उभी सहाय्यकारी प्रक्षेप पातळी आहे. आणि ही जी प्रक्षेप पातळी आहे ही प्रमुख आडवी प्रक्षेप पातळी, या ठिकाणी प्रक्षेप पातळी ज्याच्यावर हा वरील देखावा तयार होताना तुम्हाला दिसतो आहे. आता हा जो देखावा आहे या ठिकाणी दिसणारा, हा आपल्याला इतर आल्यानंतर दिसत नाही. याचं कारण एवढंच आहे, कारण ही प्रक्षेप पातळी आपल्या नजरेला समांतर आहे. म्हणून या प्रक्षेप पातळीवर जी आकृती काढलेली आहे ती मला दिसणार नाही. आणि ती दिसावी याच्यासाठी काय केलं जातं, ही जी आडवी प्रक्षेप पातळी आहे, ही आडवी प्रक्षेप पातळी ह्या XY रेषेभोवती 90 अंशामध्ये फिरवायची. या पद्धतीनं 90 अंशामध्ये ती प्रक्षेप पातळी फिरवायची. म्हणजे काय होईल, ही आडवी प्रक्षेप पातळी या उभ्या प्रक्षेप पातळीच्या रेषेमधील या पातळीमध्येच ती पातळी आपल्याला दिसायला लागेल. आणि मग इथं हा जो देखावा आहे, हा देखावा आपल्या नजरेसमोर येईल आणि मग आपल्याला तो दिसायला लागेल. बघूया कुठल्या पद्धतीनं त्या प्रक्षेप पातळी फिरवायच्यात. ही आडवी प्रक्षेप पातळी फिरवलेली आहे आणि त्याच्यामुळं ही जी आडवी प्रक्षेप पातळी आहे ती या ठिकाणी इथं आलेली आहे. म्हणजे आडवी प्रक्षेप पातळी ह्या प्रमुख उभ्या प्रक्षेप पातळीच्या रेषेत आल्यामुळं हा जो देखावा त्याच्यावर तयार झालेला होता तो परत या ठिकाणी खाली येणार आहे. तो कसा येतो बघूया. या क्रमानं हा जो देखावा आहे, हा देखावा मला आडव्या प्रक्षेप पातळीवर दिसणार आहे. हा वरील देखावा तयार झाला आहे. आता समोरून बघितल्यानंतर मला हा समोरचा देखावा दिसणार आहे आणि हा जो वरील देखावा आहे, हा वरील देखावी मला इथून दिसायला लागला आहे. याचं कारण एवढंच आहे, ही जी प्रक्षेप पातळी मागाशी आडवी होती, त्या प्रक्षेप पातळी मी 90 अंशामध्ये असं फिरवलं आहे आणि उभ्या प्रक्षेप पातळीच्या रेषेमध्ये आणल्यामुळं मला हा देखावा दिसायला लागला आहे. त्यानंतर आता या ठिकाणी तयार होणारा जो बाजूचा देखावा हाही नजरेला समांतर आहे, त्यामुळं हाही देखावा मला दिसत नाही. याच्यावर जे चित्र काढले ते मला दिसत नाही. त्यामुळं आपण काय करतो, ही जी उभी सहाय्यकारी प्रक्षेप पातळी या ठिकाणी आहे, ही 90 अंशामध्ये या दिशेने फिरवायची आणि तीही या प्रमुख उभ्या प्रक्षेप पातळीच्या रेषेत आणायची. त्या पातळीमध्ये आणायला लागलो आपण. ही उभी सहाय्यकारी प्रक्षेप पातळी या ठिकाणी इथे गेलेली आहे. म्हणजे या प्रमुख प्रक्षेप पातळीच्या पातळीमध्येच ही सहाय्यकारी प्रक्षेप पातळी आलेली आहे आणि त्याच्यामुळे इथं जो तयार झालेला देखावा होता तोही मला या ठिकाणी जाताना दिसणार आहे. XY रेषा वाढवलेली आहे. आता क्रमाक्रमानं त्या ज्या बाजू आहेत त्या बाजू त्या प्रक्षेप पातळीबरोबर पुढं कशा जातात ते बघूया आपण. या पद्धतीनं हा जो देखावा आहे, हा देखावा बाजूचा देखावा उभ्या देखाव्याच्या उजव्या बाजूला या ठिकाणी आलेला आहे. आता यात एक निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की समोरच्या देखाव्याची ही जी लांबी आहे, एवढीच लांबी बरोबर वरील देखाव्याची या ठिकाणी आलेली तुम्हाला दिसते. प्रक्षेपण आपण केलेलं आहे त्यामुळं. आणि त्याचबरोबर समोरील देखाव्याची ही जी उंची आहे ती तेवढीच उंची ह्या बाजूच्या देखाव्याची या ठिकाणी येताना दिसते. आणि वरील देखाव्याची ही जी रुंदी आहे, ही रुंदी तुम्हाला बाजूच्या देखाव्याच्या लांबीमध्ये दिसायला लागेल. म्हणजे या मापांचा जो एकमेकाशी संबंध आहे तो संबंधही आपल्या लक्षात यायला पाहिजे. समोरच्या देखाव्याची लांबी, वरील देखाव्याची लांबी ही दोन्ही मापं समान असतात आणि समोरील देखाव्याची उंची, बाजूच्या देखाव्याची उंची ही दोन्ही मापं समान असतात. आणि त्याचबरोबर वरील देखाव्याची ही जी रुंदी आहे, ही रुंदी आणि बाजूच्या देखाव्याची लांबी ही दोन्ही मापं समान असतात. थोडक्यात हे तिन्ही देखावे काढल्यामुळं वस्तूची लांबी किती आहे, त्यानंतर वस्तूची रुंदी किती आहे आणि वस्तूची उंची किती आहे, या तिन्ही मापांची कल्पना मला हे 3 देखावे काढल्यामुळं येणार आहे. आता या देखाव्यांचं जे ठिकाण आहे हे ठिकाण तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी मी समोरील देखावा काढलेला आहे, तो या XY रेषेच्या वरच्या बाजूला आलेला आहे. वरील देखावा प्रक्षेप पातळी फिरवल्यामुळं XY रेषेच्या खाली या ठिकाणी मी काढलेला आहे. आणि डाव्या बाजूचा जो देखावा आहे तो डाव्या बाजूचा देखावा या ठिकाणी समोरच्या देखाव्याच्या उजव्या बाजूला या ठिकाणी काढलेला आहे. या देखाव्याचं ठिकाण लक्षात ठेवा, कारण
आपण ज्यावेळी प्रश्न सोडवतो त्यावेळेला या देखाव्यांची जी ठिकाणं आहेत ती ठिकाणं जास्त महत्त्वाची असतात आकृती काढताना. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रथम काटकोन प्रक्षेप पद्धतीनं या वस्तूचं प्रक्षेपण केलेलं आहे. आता समोरील लेखाव आपण काढणार आहे. आता समोरील लेखाचा आकार यापूर्वी स्पष्ट झालेला आहे. या प्रमुख उभ्या प्रक्षेप पातळीवर हा समोरील लेखाव प्रक्षेपित होणार आहे. त्याचा जो आकार आहे या ठिकाणी दिसणारा आकार तो इथं प्रक्षेपित झालेला आहे. त्या आकाराची कल्पना तुम्हाला आलेलीच आहे. आपण आता मापाने देखावे मात्र काढायचे आहेत. त्यासाठी कोणती कृती करायला लागते बघा. या ठिकाणचं हे माप 100 आहे, ते मला इथे 100 दिसणार आहे. त्यानंतर हे उंचीचं माप 60 आहे, ती या ठिकाणी वस्तूची उंची 60 आहे त्यामुळं आलेलं आहे. आणि या ठिकाणी हे जे 20चं माप आहे, हे माप 20 मला इथे दिसायला लागलेलं आहे. थोडक्यात या आकृतीची सगळी मापं मला मिळालेली आहेत. म्हणजेच हा जो समोरील लेखाव आहे हा समोरील लेखाव मला काढायचा आहे. अर्थात हा कागदावर काढताना कुठल्या पद्धतीनं तो देखावा काढायचा बघूया. आता या ठिकाणी ही XY रेषा मारलेली आहे. कागदावर XY रेषा मारा. आणि ही जी प्रक्षेप पातळी आहे ही प्रक्षेप पातळी म्हणजे प्रमुख उभी प्रक्षेप पातळी आहे. याच्यावरच हा समोरील लेखाव आपल्याला काढायचा आहे. क्रमाक्रमानं आपण तो काढूया. या ठिकाणी XY रेषेपासून ठराविक अंतर ठेवून या ठिकाणी आडवी संदर्भ रेषा मारायची आहे. त्यानंतर या देखाव्याची जी उंची आहे ती उंची 60 मिलीमीटर आहे, म्हणून मी या ठिकाणी 60 मिलीमीटर उंचीची रेषा मारून घेतलेली आहे. याही बाजूला 60 मिलीमीटर उंचीची रेषा मारून घ्या. अर्थात इथून इथंपर्यंतचे जे अंतर आहे ते अंतर या वस्तूची जेवढी लांबी आहे तेवढं ठेवायचं असतं. या ठिकाणी जी लांबी आहे ती लांबी 100 आहे, म्हणून इथून इथंपर्यंतचे जे अंतर आहे ते 100 ठेवा. ही जी उंची आहे ही उंची 60 घेतलेली आहे. याही बाजूला 60 उंची घ्या. अर्थात ही उंची घेताना काटकोनात घ्यायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी रेषा मारून मी हा चौकोन पूर्ण केला आहे. या चौकोनामध्येच मला हा समोरचा देखावा तयार करायला लागणार आहे. थोडक्यात वस्तूची लांबी 100 आणि उंची 60 असल्यामुळं मी या ठिकाणी 100 लांबी आणि 60 उंची घेऊन हा असा आयत तयार केला आहे की ज्या आयतामध्ये मला हा समोरचा देखावा बसवता येईल. त्यानंतर इथून इथंपर्यंतची जी उंची 20 आहे ती उंची इथे 20 घेतलेली आहे. आणि या ठिकाणी मी ही या रेषेला समांतर रेषा मारलेली आहे. तुम्ही कोणत्याही कृतीने समांतर रेषा मारू शकता. या ठिकाणी 20 माप घेतलं, तसं इथंही 20 माप घ्या. ही रेषा मारलीत तुम्ही तर या रेषेला समांतर रेषा येणार आहे. त्यानंतर इथून इथंपर्यंतचे जे माप आहे ते आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. हे माप 55 आहे. एवढं माप इथून 55 घ्या आणि इथूनही माप 55 घ्या, म्हणजे तुम्हाला ही उभी रेषा मारता येईल. आणि ही उभी रेषा या रेषेला समांतर असेल. अर्थात T² आणि गुण्यांचा वापर करून या ज्या आडव्या समांतर रेषा आहेत किंवा ही जी उभी काटकोनात रेषा आहे या रेषा तुम्ही मारू शकता. आता मला देखाव्याचा आकार पूर्ण करायचा आहे. या ठिकाणी इथंपर्यंत दिसणार रेषा ठळक दिसणार आहे. बघा ही कडा पूर्ण दिसते, वस्तूची कडा पूर्ण दिसायला लागल्या म्हणून मी रेषा ठळक केलेली आहे. त्यानंतर ही कडा मला पूर्ण दिसते. समोरून बघितल्यानंतर ही कडा मला पूर्ण दिसायला लागल्या, ठळक दिसायला लागल्या. ही मी इथं काढलेली आहे, तीच इथं दाखवायची आहे. त्यानंतर इथून इथंपर्यंतची जी कडा ही ठळक करा. हे 55 माप आहे. ही कडा तुम्हाला ठळक करता येईल. त्यानंतर इथून इथंपर्यंतची जी कडा तुम्हाला दिसते, अर्थात त्याची माप घ्यायची गरज नाही. इथंपर्यंतची कडा तुम्ही ठळक करू शकता. इथून इथंपर्यंतची जी कडा आहे ही समोरून बघितल्यानंतर मला दिसते, इथंही दिसायला लागल्या. तीच कडा मी इथं ठळक करून दाखवलेली आहे. आणि या ठिकाणची ही कडा पूर्ण करा, म्हणजे तुम्हाला हा समोरचा देखावा पूर्ण होताना दिसेल. आता हा देखावा काढताना इथं जो आकार दिसतो आहे तो त्रिमितीमधला आकार असल्यामुळं आपल्याला काही समांतरभुज चौकोन वगैरे दिसायला लागल्यात. या ठिकाणी मात्र प्रत्यक्षात या वस्तूचा जो आकार असतो तो आकाराचा आहे, या ठिकाणी आयताकृती आहे, म्हणून आपण या पद्धतीने आकार काढायचा आहे. समोरच्या देखाव्यामध्ये बरेच विद्यार्थी असाच आकार तिरका करतात, तिथे त्यांची चूक होते. या ठिकाणी मात्र आपण या पद्धतीनं हे जे आकार आहेत ते आकार काढायचे आहेत. आता याला मापं देऊया. मापं देण्यासाठी ही वाढीव रेषा मारलेली आहे, ही वाढीव रेषा मारली आहे. या ठिकाणी वाढीव रेषा मारल्या, या ठिकाणी वाढीव रेषा मारल्या, इथेही वाढीव रेषा मारलेली आहे. या ठिकाणी वाढीव रेषा आहे, इथे एक रेषा आहे आणि इथे रेषा मारलेली आहे. या वाढीव रेषा मारल्यात. यानंतर माप रेषा मारा. माप रेषा मारल्या आहेत बघा. 1 2 3 आणि 4 माप रेषा मारा. आणि त्याच्यावर ही मापं लिहायची आहेत. ही मापं इथे 100 मिलीमीटर माप आहे, हे माप इथलं आहे बघा. या ठिकाणचं हे 100 माप आहे, हे 100 माप मी इथं दाखवलं आहे. त्यानंतर हे जे माप आहे हे 60 आहे, ते इथलं माप 60 मिलीमीटर, देखाव्यात प्रक्षेपित होणारं माप 60 इथं दाखवलं आहे. त्यानंतर इथून इथंपर्यंतचं माप हे 55 दिसतं, देखाव्यामध्ये या ठिकाणी 55 आलं आहे, मी ते इथं दाखवायला आलो आहे. आणि त्यानंतर इथं जे माप 20 आहे, इथलं माप 20 आहे, तेच मला या ठिकाणी दिसायला लागलं आहे. हे 20 माप या ठिकाणी मी दाखवलेलं आहे. या पद्धतीनं हा समोरचा देखावा मी पूर्ण केलेला आहे. आणि त्या देखाव्याचं जे नाव आहे ते नाव या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागेल. या पद्धतीनं हा समोरील देखावा तुम्ही पूर्ण करायचा आहे.
चला आता आपण वरील देखावा काढूया. वरील दिशा जी आहे ती दिशा तुमच्या लक्षात येत असेल. या दिशेनं या वस्तूकडे बघितल्यानंतर त्याचं प्रक्षेपण कसं होतं बघा. ही आडवी प्रक्षेप पातळी दाखवलेली आहे. याच्यावरच या वरील देखावाचं प्रक्षेपण होणार आहे. हे प्रक्षेपक खाली घेतलेले आहेत आणि या ठिकाणी हा वरील देखावा तयार झाला आहे. त्याच्या कडा कुठल्या कुठल्या आहेत ते तुम्हाला दिसायला लागलं आहे. हा वरील देखावा तयार झाला या ठिकाणी आणि त्याची जी मापं आहेत ती मापं कुठली आहेत, ती मापं त्या आकृतीवरून तुम्हाला घेता येतील. या ठिकाणी ही मापं घेतली आहेत. हा वरील देखाव्याचा भाग तयार झाला आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ही जी प्रक्षेप पातळी आहे ही प्रक्षेप पातळी फिरवल्यामुळं आता हा जो वरील देखावा आहे वरील देखावा मला कागदावर काढायचा आहे. त्या क्रमानं काढूया. मगाशी हा समोरील देखावा आपण काढलेला होता या पद्धतीनं. आता वरील देखावा काढायचा. वरील देखावा काढताना या ठिकाणी ही जी आडवी प्रक्षेप पातळी आहे ती मगाशी मी फिरवून या उभ्या प्रक्षेप पातळीच्या रेषेत आणलेली आहे. ही उभी प्रक्षेप पातळी आहे, त्याच्या रेषेत ही आडवी प्रक्षेप पातळी या ठिकाणी आणलेली आहे आणि आपण आता त्याचं प्रक्षेपण काढणार आहोत. वरील देखावा काढणार आहोत. त्यासाठी मी संदर्भ रेषा या ठिकाणी घेतलेली आहे. इथे घेतलेली आहे बघा. मगाची जशी घेतलेली होती ही रेषा संदर्भ रेषा, त्याच अंतरावर या ठिकाणी ही रेषा मारा XY रेषेला समांतर. त्यानंतर इथे एक रेषा मी मारलेली आहे. ही रेषा मारताना वस्तूची जी रुंदी आहे ही 35, एवढं माप मी इथून इथंपर्यंत घेतलेलं आहे 35. याही बाजूला 35 मोजा आणि ही आडवी रेषा 35ची मारा. यामध्ये तुम्हाला वरील देखावा तयार होताना दिसेल. वरील देखावा काढताना नेहमी प्रक्षेपक खाली घ्यायचे असतात. हा प्रक्षेपक घेतला आहे. या आणि या दोन बिंदूसाठी मिळून हा प्रक्षेपक मी खाली घेतला आहे. तसंच हा दुसरा प्रक्षेपक बघा. इथं असणारा हा बिंदू आहे, हा बिंदू यासाठी मिळून इथं हा प्रक्षेपक दुसरा घेतला आहे. तिसरा प्रक्षेपक बघा. या ठिकाणचा हा बिंदू आहे आणि या ठिकाणचा बिंदू आहे. यासाठी मिळून हा प्रक्षेपक खाली घेतलेला आहे. म्हणजेच थोडक्यात हा जो वरील देखावा तयार होणार आहे हा वरील देखावा तयार करताना हे वरील समोरील देखावाचे प्रक्षेपक आपल्याला खाली घ्यायला लागतील. आणि हा जो चौकोन तयार झाला आहे या चौकोनामध्येच या ठिकाणी तयार झाला वरील देखावा तो बसणार आहे. बघा क्रमाक्रमानं आपण त्या रेषा ठळक करूया. या रेषा मी ठळक करत गेलो आहे आणि हा वरील देखावा तयार होताना दिसतो आहे तुम्हाला. वरील देखावा तयार झाला आहे. त्याच्यासाठी मापं देऊया. मगाप्रमाणेच सगळ्या वाढीव रेषा काढून घ्या. वाढीव रेषा काढल्या. मापरेषाही काढून घ्या. मापरेषा दाखवलेल्या आहेत आणि ही जी मापं आहेत ही मापं दाखवा. ही मापं तुमच्या लक्षात आली असतील. इथून इथंपर्यंत माप 45 आणि 55 आहे. ते आपोआप या ठिकाणी आलेलं आहे 45 आणि 55. कारण समोरील देखाव्यामध्ये हे 55 दाखवलेलं आहे. ही पूर्ण लांबी 100 असल्यामुळं आपोआपच हे माप 45 येताना तुम्हाला दिसेल. आणि ही जी 35 लांबी घेतलेली आहे ती या वस्तूच्या रुंदीची लांबी आहे, ती या ठिकाणी घेतलेली आहे. या पद्धतीनं हा वरील देखावा इथं तयार झालेला आहे XY रेषेच्या खाली. देखाव्याचं स्थान लक्षात ठेवा. प्रथम काटकोन प्रक्षेप पद्धतीमध्ये XY रेषेच्या वरच्या बाजूला समोरील देखावा आणि वरील देखावा हा XY रेषेच्या खालच्या बाजूला काढायचा असतो. विद्यार्थी मित्रांनो, मग अशी आपण समोरील देखावा आणि वरील देखावा काढलेला आहे. आता या ठिकाणी जी वस्तू आहे या वस्तूच्या बाजूनं ही जी दिशा आहे बाजूची दिशा आहे या दिशेनं बघितल्यानंतर याचं प्रक्षेपण इथं तयार होताना दिसणार आहे. तो देखावा आपण काढणार आहे. या ठिकाणी ही उभी सहाय्यकारी प्रक्षेप पातळी मानलेली आहे. या ठिकाणी येऊन बघितल्यानंतर इथं तुम्हाला देखावा तयार होताना दिसेल. ही उभी सहाय्यकारी प्रक्षेप पातळी आहे आणि हे जे प्रक्षेपण आहे प्रक्षेपण या पद्धतीनं होताना दिसेल. आणि हा प्रक्षेप देखावा इथं तयार झाला आहे. हा जो देखावा आहे या देखाव्याला बाजूचा देखावा म्हणायचा. डाव्या बाजून बघितल्यानंतर हा देखावा तयार झाला आहे म्हणून या देखाव्याला डाव्या बाजूचा देखावा असं म्हणायचं. आणि हा डाव्या बाजूचा देखावा जो आहे तो ही प्रक्षेप पातळी या पद्धतीने फिरवल्यानंतर आपल्या नजरेसमोर येणार आहे. मगाशी मी त्याची जी कृती आहे ती कृती सगळी सांगितलेली आहे. आता आपण हे जे देखावे आहेत हे देखावे कसे काढायचे आहेत बघूया. आपण 2 देखावे काढलेले आहेत. यामध्ये हा समोरचा देखावा काढला आहे, हा वरील देखावा आपण पूर्ण केलेला आहे. आणि आता मला बाजूचा देखावा काढायचा आहे. कागदावर काढताना आपल्याला कोणती कृती करायची आहे ते बघूया. इथंपर्यंत आकृती तुम्ही पूर्ण केलेली आहे. आता यानंतर या ठिकाणी ही जी रेषा आहे ही रेषा मारायची. या रेषेला X1 Y1 रेषा असं म्हणायचं असतं. आणि आपण याचे जे प्रक्षेप आहे ते प्रक्षेपक फिरवणार आहे. इथे जी प्रक्षेप पातळी तुम्हाला दिसते ही उभी सहाय्यकारी प्रक्षेप पातळी फिरवल्यानंतर या प्रक्षेप पातळीच्या रेषेत या ठिकाणी आलेली आहे. आता मी हा जो समोरचा देखावा आहे इथून हे प्रक्षेपक उजव्या बाजूला घेतलेले आहेत. बाजूचा देखावा काढताना नेहमी समोरच्या देखावाचे प्रक्षेपक आपल्याला उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला घ्यायला लागतात. हा पहिला प्रक्षेपक मी इथून घेतला म्हणजे थोडक्यात हा बिंदू आणि हा बिंदू याच्यामध्ये येणारा हा प्रक्षेपक मी उजवीकडे घेतला आहे. त्यानंतर इथं असणारा हा बिंदू आहे आणि हा बिंदू याच्यातून येणारा प्रक्षेपक मी इथं दाखवलेला आहे. त्यानंतर इथं हा जो बिंदू आहे आणि हा बिंदू यातून येणारा हा प्रक्षेपक मी या ठिकाणी दाखवलेला आहे.
आता यानंतर समोर वरील देखाव्यामध्ये इथं हा प्रक्षेपक मी याच्यापूर्वीच काढलेला आहे, तो म्हणजे हा जो बिंदू आहे, हा बिंदू, इथं असणारा बिंदू आणि इथं असणारा बिंदू, याच्यातून येणारा हा एक प्रक्षेपक मी काढला आहे. आणि इथं जे 3 बिंदू आहेत, हा पहिला बिंदू, हा दुसरा आणि तिसरा, याच्यासाठी मिळून येणारा हा सामायिक प्रक्षेपक इथं काढला आहे. हे 2 प्रक्षेपक काढल्यानंतर कृती कशी करायची असते बघा. ही जी XY रेषा आहे आणि ही जी X1 Y1 रेषा आहे, ही ज्या ठिकाणी छेदतात इथं, या ठिकाणी कंपाचं टोक ठेवायचं असतं. आणि आपण इथून इथंपर्यंतची त्रिज्या घ्यायची. मी इथंपर्यंत प्रक्षेपक आणला आहे आणि इथंपर्यंत प्रक्षेपक आणला. हे 2 बिंदू मला मिळालेले आहेत. तर इथं कंपाचं टोक ठेवा या बिंदूवर, पेन्सिलचं टोक या ठिकाणी ठेवा आणि कंस मारायचा. आता हा कंस मी मारून दाखवला, या पद्धतीने हा कंस येईल. त्यानंतर कंपाचं टोक इथंच ठेवायचं, पेन्सिलचं टोक मात्र इथंपर्यंत न्यायचं, त्रिज्या वाढवायची आणि हा जो कंस आहे, हा कंस तुम्ही इथंपर्यंत मारून घ्यायचा. कंस मारताना लक्षात ठेवा, ही जी XY रेषा आहे, या XY रेषेपर्यंतच हे कंस आणायचे, त्याच्यावर न्यायचे नाहीत. आता हे 2 बिंदू मला मिळालेले आहेत. हा इथं एक पहिला बिंदू मिळाला आहे आणि हा दुसरा बिंदू मिळाला आहे. हे प्रक्षेपक मी फिरवल्यामुळं आता इथून मला ही काटकोनात रेषा काढायची इथंपर्यंत. आधी काटकोनात रेषा काढताना तुम्हाला इथं पट्टी लावायला लागेल आणि पट्टी लावून गुन्ह्याचा वापर करून तुम्हाला ही काटकोनात रेषा काढता येईल. दुसऱ्या पद्धतीने ही रेषा तुम्ही काढू शकता. तसं इथून हा काटकोनात प्रक्षेपकवर घेतलेला आहे आणि या ठिकाणी मला हा आकार तयार होताना दिसतो आहे. बाजूचा देखावा करताना मी कुठल्याही प्रकारचं माप घेतलेलं नाही, याची नोंद घ्या. कुठल्याही प्रकारचं माप न घेता हे जे 2 देखावे आहेत, इथं असणारा समोरचा देखावा, इथं असणारा बाजूचा देखावा, याचे प्रक्षेपक मी घेतल्यानंतर आपोआपच हा जो बाजूचा देखावा आहे, बाजूचा देखावा तयार होताना दिसतो आहे, तो आकार तयार होताना दिसतो आहे. क्रमानं आपण तो आकार ठळक करूया. मग या ठिकाणी ही जी रेषा तुम्हाला दिसायला लागल्या, ती इथली रेषा आहे. ही कडा दिसायला लागल्या, ही जी उभी कडा दिसते, ती कडा मग इथून इथंपर्यंत काढलेली आहे. परत इथून इथंपर्यंतची कडा म्हणजे इथली कडा आहे आणि सगळ्यात शेवटी इथून इथंपर्यंत येणारी कडा आहे, ती कडा, ही कडा आणि ही कडा, याच्यासाठी जी मिळून कडा दिसते ती इथं दिसायला लागल्या, ती मग इथं काढलेली आहे. आणि ही जी कडा काढायची आपल्याला, ती कडा म्हणजे इथं दिसणारी कडा. आता हा बाजूचा देखावा पूर्ण झाला आहे. बाजूच्या देखाव्याला आपण ज्या वाढीव रेषा, त्या वाढीव रेषा मारून घेऊया. मापरेषाही याला दाखवूया आणि ही जी मापं आहेत, ही मापं मला या बाजूच्या देखाव्यामध्ये दाखवता येतील. हा बाजूचा देखावा आहे. आता या ठिकाणी काही गोष्टींची नोंद घेणं आवश्यक आहे. यामध्ये समोरील देखाव्याची जी उंची दिसते, तेवढीच उंची या बाजूच्या देखाव्याची आहे. या डाव्या बाजूचा देखावा तयार झाला. मी डाव्या बाजूनं बघून हा देखावा तयार या ठिकाणी झाला आहे, म्हणून याला डाव्या बाजूचा देखावा असं म्हणायचं. त्या देखाव्याचे जे स्थान आहे, ते स्थान या समोरील देखाव्याच्या उजव्या बाजूला आहे, प्रथम काटकोन प्रक्षेप पद्धतीमध्ये, हे लक्षात ठेवा. त्यानंतर वरील देखाव्याची जी रुंदी आहे, ती रुंदी या ठिकाणी मला डाव्या बाजूची लांबी म्हणून दिसणार आहे. ही जी मापं आहेत, ही मापं लक्षात ठेवा. किंवा प्रक्षेपण कसं करायचं, प्रक्षेपक कसे घ्यायचे, हे तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला सहज हा जो बाजूचा देखावा, हा बाजूचा देखावा काढता येईल. कागदावर देखावे कसे काढायचे ही पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. कागदावर तुम्हाला या पद्धतीनं हे 3 देखावे काढता येतील. विद्यार्थी मित्रांनो, आपण 3 देखावे यापूर्वी काढलेले आहेत. समोरील देखावा, या बाजूने समोरून बघून देखावा काढला आहे. वरील देखावा, या दिशेने बघून वरील देखावा काढला आहे. आणि या ठिकाणी ही जी दिशा आहे, डाव्या बाजूची दिशा, त्या बाजूने बघून मी डाव्या बाजूचा देखावा तयार केला. आता उजव्या बाजूने बघितल्यानंतर आपल्याला या ठिकाणी देखावा कसा तयार होणार आहे हे बघायचं आहे. तो देखावा आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी इथं मला प्रक्षेप पातळी मानायला पाहिजे. ही उभी सहाय्यकारी प्रक्षेप पातळी आहे आणि याच्यावर या देखाव्याचं प्रक्षेपण होणार आहे. या वस्तूचं प्रक्षेपण या बाजूने बघितल्यानंतर ते होणार आहे. हे प्रक्षेपण कसं होतं हे दाखवलं आहे बाणाच्या साहाय्यानं. आणि या ठिकाणचा जो आकार आहे, तो आकार इथं प्रक्षेपित होणार आहे आणि तो जो आकार आहे, तो आकार मला इथं असा दिसणार आहे उभ्या सहाय्यकारी प्रक्षेप पातळीवर. आणि ती जी मापं आहे, ती मापं कोणतीही दिसतात या तुल्यप्रतिमेच्या संदर्भात ती इथं दाखवलेली आहेत. हा उजव्या बाजूचा देखावा आहे, या ठिकाणी काढलेला. उजव्या बाजूने बघितल्यानंतर हा देखावा तयार होतो, म्हणून त्याला उजव्या बाजूचा देखावा असं म्हटलं जातं. आपण हा देखावा आता कागदावर काढूया. यापूर्वी आपण हा समोरचा देखावा काढला आहे, त्यानंतर हा वरील देखावा काढला आहे, त्याला मापंही दाखवलेली आहेत. बाजूचा देखावा काढताना मगाची कोणची पद्धत वापरायची आहे ती आपण बघितलेली आहे. हा बाजूचा देखावा काढला, डाव्या बाजूचा देखावा आहे तो या ठिकाणी काढला आहे. आपण आता उजव्या बाजूचा देखावा काढायचा आहे. त्यासाठी मला या ठिकाणी ही X2Y2 ही जी रेषा आहे, ही X2Y2 रेषा या ठिकाणी घ्यायला लागेल. काही अंतर सोडून ही रेषा इथं घ्या, जशी मगाशी आपण या ठिकाणी घेतली होती तशी. आणि ही जी प्रक्षेप पातळी आहे, ही प्रक्षेप पातळी म्हणजेच इथं दाखवलेली उभी सहाय्यकारी प्रक्षेप पातळी आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे ही प्रक्षेप पातळी या दिशेनं फिरवल्यानंतर
तुम्हाला ती या उभ्या प्रक्षेप पातळीच्या रेषेत किंवा त्या पातळीमध्ये येताना दिसेल. आणि इथंच आपल्याला उजव्या बाजूचा देखावा तयार होताना दिसणार आहे. तो काढताना मगाशी आपण जी कृती केली तशीच कृती करा. मगाशी या बाजूला आपण प्रक्षेपण घेतलं होतं, प्रक्षेप काढले होते. आता आपण या दिशेनं इथून हा प्रक्षेप घ्यायचा. हा पहिला प्रक्षेप घेतला आहे. त्यानंतर इथून हा निघणारा दुसरा प्रक्षेप घेतला आहे. त्यानंतर इथून हा तिसरा प्रक्षेप घेतला आहे. या ठिकाणी प्रक्षेपक मुळातच आहे, तो घ्यायची गरज नाही. म्हणून मी इथून या बाजूला प्रक्षेपक घेतला आहे. थोडक्यात हे प्रक्षेपक जे आहेत हे X2 Y2 रेषेपर्यंत वाढवायचे आहेत. वरील देखाव्याचे प्रक्षेपक आणि समोरील देखाव्याचे जे प्रक्षेपक आहेत हे X2 Y2 रेषेच्या पलीकडच्या बाजूला न्यायचे आहेत. मगाची जशी कृती केली, आपण इथं कंपासचं टोक ठेवलं होतं आणि इथून इथंपर्यंतचे जे माप आहे ते या बाजूला फिरवलं. इथं कंपासचं टोक ठेवून इथून इथंपर्यंतचे जे माप आहे ते या बाजूला आपण फिरवलं. तशीच कृती मला इथं करायला लागेल. त्यासाठी इथं हा जो बिंदू आहे X2 Y2 आणि X1 Y1 रेषा छेदल्यानंतर दिसणारा, इथं कंपासचं टोक ठेवून मला इथून इथंपर्यंतचे जे माप आहे ते फिरवायला लागेल. आणि इथून इथंपर्यंतचे जे माप आहे ते मला या दिशेने फिरवायला लागेल. बघा, मी ती कृती केली आहे. इथं कंपासचं टोक ठेवलं आहे, पेन्सिलचं टोक इथं ठेवलं आहे आणि हा कंस काढून घेतला आहे XY रेषेपर्यंत. त्यानंतर कंपासचं टोक इथं ठेवायचं, ते हलवायचं नाही. पेन्सिलचं टोक मात्र इथंपर्यंत आणायचं, त्रिज्या वाढवायची आणि हा कंस मारायचं, या दिशेनं XY रेषेपर्यंत आणायचं. आता मला इथून ही काटकोनाचा रेषा वर मारायला लागेल. मगाशी जशी कृती केली त्याच पद्धतीनं करा. T² तुम्हाला सेट² ठेवून ही जी काटकोनाची रेषा आहे ही काटकोनाची रेषा या पद्धतीनं काढता येईल. इथं जो आकार तयार झाला हा आकार या बाजूच्या देखाव्याचा आहे. आपण क्रमाक्रमानं तो आकार ठळक करत जाऊया. आता ही रेषा इथं काढलेली आहे, ती रेषा इथे दिसणारी रेषा आहे. काटकोनात उभी रेषा इथून इथंपर्यंत काढलेली आहे, ती रेषा इथली रेषा आहे, या ठिकाणची रेषा. त्यानंतर या बाजूला आपण काटकोनात रेषा काढलेली आहे, आडवी रेषा इथून इथंपर्यंतची रेषा इथं आडवी काढलेली आहे. त्यानंतर ही जी उभी रेषा आहे ही उभी रेषा इथली आहे, ती मला दिसणार आहे. आणि इथं मात्र मी तुटक रेषा काढलेली आहे. याचं कारण मगाशी तुम्हाला सांगितलं. या बाजूने मी बघितल्यानंतर हा असा सगळा पृष्ठभाग आहे, ह्या पृष्ठभागाच्या पाठीमागच्या बाजूला इथं या दोन कडा आहेत, ज्या कडा मला या बाजूने दिसत नाहीत आणि म्हणून त्याच्यासाठी ही तुटक रेषा वापरलेली आहे. आरेखनामध्ये ज्या कडा दिसत नाहीत आपल्याला त्या कडा दाखवण्यासाठी आपण या तुटक रेषेचा वापर करतो. या पद्धतीने तुटक रेषा काढलेली आहे. वाढीव रेषा काढूया आणि माप रेषा काढूया. आणि ही जी मापं आहेत ही मापं तुम्हाला देता येतील. आणि या देखाव्याचं नाव लिहा. उजव्या बाजूचा देखावा आहे, त्याला राईट हँड साईड व्ह्यू असं म्हणायचं. आता हे चारीच्या चारी देखावे काढलेत. प्रश्नामध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला 3च देखावे काढायला लागतात, पण या ठिकाणी 4 देखावे मी काढून दाखवलेले आहेत. या पद्धतीनं तुम्हाला ते देखावे काढता येतील. विद्यार्थी मित्रांनो, 4चे 4 देखावे या ठिकाणी एकत्रित काढून दाखवलेले आहेत. यामध्ये समोरील देखावा या ठिकाणी XY रेषा आहे, त्याच्या वरच्या बाजूला इथं संदर्भ रेषा मारून आपण काढायचा असतो. या ठिकाणी समोरचा देखावा काढून दाखवला आहे. या ठिकाणी हा वरील देखावा काढलेला आहे. यातून प्रक्षेपक खाली घ्यायचे आहेत आणि प्रक्षेपक खाली घेऊन वरील देखावा काढायचा आहे. डाव्या बाजूचा देखावा काढताना X1 Y1 रेषा मारा आणि हे प्रक्षेपक या दिशेने घ्यायचे आहेत, हे प्रक्षेपक फिरवायचे आहेत आणि हा डाव्या बाजूचा देखावा तयार करायचा. आणि त्याच पद्धतीनं हा उजव्या बाजूचा देखावा तुम्हाला तयार करता येईल. आणि हे देखावे तयार करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे ज्या रेषा दाखवल्या त्या सगळ्या वस्तू रेषा आहेत, त्या ठळक दिसायला पाहिजेत. त्यानंतर इथे दाखवलेल्या रेषा आहेत त्या माप रेषा आहेत, वाढीव रेषा आहेत, या फिकट दिसायला पाहिजेत. आणि जी मापं आहेत ती सगळी मापं या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न केला आहे. आता तुम्हाला मार्गदर्शक म्हणून ही मापं सगळी दाखवली आहेत. तुम्हाला प्रत्येक वेळी ती जी मापं आहेत त्या मापांचं रिपिटेशन करायची गरज असत नाही. तुम्हाला जेवढी आवश्यक आहेत तेवढी मापं तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता. माप लिहायची जी पद्धत आहे ती पद्धत तुम्हाला सांगितली आहे. माप रेषा कशा काढायच्या आहेत, वाढीव रेषा कशा काढायच्या आहेत, माप बरोबर मध्यावर कसं लिहायचं आहे. माप लिहिताना उभी रेषा मारली असेल तर त्याच्या डाव्या बाजूला इथं माप लिहायचं असतं, या दिशेनं हे दाखवलेलं आहे. इथं उभी माप रेषा मारलेली आहे, त्याच्या डाव्या बाजूला इथं माप लिहिलेलं आहे. आडवी माप रेषा मारलेली आहे, इथं आहे, इथंही आडवी माप रेषा आहे, इथं आडवी माप रेषा आहे. या आडव्या माप रेषेच्या वरच माप लिहिलेलं आहे. बघा या ठिकाणी वर लिहिले माप. तसंच इथंही आडवी माप रेषा आहे, याच्या वरच्या बाजूलाच माप लिहिलेलं आहे. हे माप या माप रेषा आणि वस्तूच्या मध्ये यावं असं काही असत नाही. जो नियम सर्वसाधारण तो लक्षात ठेवा. आडवी माप रेषा मारली की त्याच्या वरच्या बाजूलाच माप लिहायचं असतं, कुठेही असो ते अर्थात. आणि उभी माप रेषा असेल तर त्याच्या डाव्या बाजूलाच या ठिकाणी माप लिहायचं आहे. निरीक्षण करा, या ठिकाणी उभी माप रेषा मारल्या, डावीकडेच माप लिहिलं. इथेही उभी माप रेषा आहे, डाव्या बाजूला माप आहे. इथं उभी माप रेषा आहे, डावीकडेच माप दाखवलं. इथेही उभी माप रेषा आहे, डाव्याच बाजूला माप दाखवलेलं आहे. हे माप दाखवण्याचे नियम आहे ते नियम पाळा. आणि
या ठिकाणी जे चिन्ह काढले हे प्रथम काटकोन प्रक्षेप पद्धतीचे चिन्ह आहे. हे देखावे काढले ते प्रथम काटकोन प्रक्षेप पद्धतीने काढलेले आहेत. हे दाखवण्यासाठी या ठिकाणी आपण हे चिन्ह काढलेलं आहे. हे चिन्हही तुम्हाला काढायला लागेल.